आता बातमी आहे राजकारणाची कोल्हापूरमधून। कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्ष निवडीवरनं गेल्या काही दिवसांपासून चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच आहे। अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर गोकुळमध्ये सत्ताकारण चांगलंच पेटलंय। त्यामुळे अध्यक्षांची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची चांगली चर्चा सुरू आहे। दरम्यान 2-3 दिवसांपूर्वी सर्व सहमतीनं शशिकांत पाटील चुएकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा रंगलेली होती। असं असतानाच पुन्हा एकदा गोकुळच्या अध्यक्ष निवडीमध्ये ट्विस्ट आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कोणत्याही स्थितीत महायुतीचाच अध्यक्ष झाला पाहिजे, संचालकांची एकजूट ठेवा असा संदेश देताच पुन्हा एकदा अध्यक्षपदासाठी काथ्याकूट सुरू करण्यात आलाय। त्यामुळे गोकुळची ही जे काही अध्यक्ष निवड आहे ही अतिशय चुरशीची ठरणार आहे। अधिक माहिती घेऊयात विशाल पाटील यांच्याकडनं। विशाल, गोकुळ महासंघ आणि त्याचा अध्यक्ष निवड, त्याच्या निवडणुका हे कायमच अतिशय रंजक असं राजकारण असतं, यावेळेला कशी चुरस पाहायला मिळते? नक्कीच प्रज्ञा, गोकुळ दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक होत असते आणि या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये गोकुळच्या अध्यक्षपदाबाबतचा ठराव जो तो केला जात असतो। या गेल्या निवडणुकीमध्ये जो ठराव झालेला त्याच्यामध्ये 2-2-1 वर्ष असा जो अध्यक्षपदाचा जो पॅटर्न होता तो ठरवला होता आणि त्याच पॅटर्नमधला एक शेवटचा जो पॅटर्न 1 वर्षाचा पॅटर्न अध्यक्ष निवडीचा तो पॅटर्न, त्या पॅटर्नसाठी आज अध्यक्षपदाची निवड जी आहे ती करण्यात येणार आहे। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून गोकुळच्या अनेक अध्यक्षपदासाठी अनेक जणांची नावे चर्चेत होती। त्याच्यामध्ये अमरीश गाडगे असतील, त्याचबरोबर शशिकांत पाटील चुएकर असतील, त्याचबरोबर नरके असतील, यांच्या नावांची चर्चा होती। मात्र अचानक आज गोकुळच्या अध्यक्षपदाची निवड होणार आहे। मात्र आज अचानक मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नावीद मुश्रीफ यांचं नाव जे आहे ते चर्चेत आलेलं आहे। खरं तर नावीद मुश्रीफ जे आहेत ते काल परदेशातून थेट तातडीनं कोल्हापुरात दाखल झाले। आज दुपारी 3 वाजता गोकुळमध्ये याबाबतची बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये अध्यक्षपदाचं जे नाव जे आहे ते जाहीर केलं जाईल। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून अनेक नावं जी आहेत ती चर्चेत येत होती। अरुण डोंगळे जे आहेत ते राजीनामा देणार का याबाबतचा कुठेतरी एक शंका जी निर्माण झाली होती ती पाहायला मिळाली होती। मात्र डोंगळे यांच्यावर जो दबाव जो होता त्या दबावानंतर डोंगळेंनी राजीनामा दिला आणि या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा गोकुळच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा स्थित्यंतर पाहायला मिळालं। सध्या जर पाहिजे झालं तर महायुतीचाच अध्यक्ष व्हावा अशी जी भूमिका जी आहे ती काही नेत्यांची पाहायला मिळते आणि त्याच्यामुळेच आज गोकुळचा जो अध्यक्ष जो आहे तो महायुतीचाच निवडला जाणार का असा एक जो सवाल आहे तो कुठेतरी उपस्थित होतोय। मुश्रीफ यांचे चिरंजीव या गोकुळचा अध्यक्ष होणार या चर्चेचे बॅनर देखील काही ठिकाणी लागलेले आहेत, काही ठिकाणी शुभेच्छांचा वर्षाव देखील होतोय। सोशल मीडियावर याचा सगळ्यात मोठा मेसेज जे आहे ते व्हायरल होत आहेत। तेव्हा आता नावीद मुश्रीफ हेच अध्यक्ष होणार का असा एक जो सवाल जो आहे तो उपस्थित होतोय। मात्र दुपारी 3 वाजता जी बैठक होणार आहे त्या बैठकीनंतर याबाबतचं या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे। खरं तर या सगळ्या घटना पाहिल्या तर कोल्हापुरातल्या गोकुळ दूध संघाची निवडणूक पाहिली तर पाटील विरुद्ध महाडिक असा जो संघर्ष आहे तो पाहायला मिळत असतो। मात्र आता पुन्हा नव्यानं यंदाच्या वर्षीपासून जर पाहिजे झालं तर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा जो एक नवा ट्रेंड जो आहे तो गोकुळच्या राजकारणामध्ये पाहायला मिळतोय। आणि आता मुश्रीफ यांचाच मुलगा जर का या सगळ्या अध्यक्षपदासाठी त्यांचं नाव जर का चर्चेत वर्णी लागत असेल तर मात्र गोकुळच्या राजकारणामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे। पुढच्या वर्षी गोकुळची पंचवार्षिक निवडणूक असणार आहे। या पंचवार्षिक निवडणुकीला अनेक परिणाम जे आहेत ते याचे होण्याची जी शक्यता आहे ती कुठेतरी व्यक्त केली जाते। त्यामुळे गोकुळच्या अध्यक्षपदाचं आज जे नाव जाहीर होणार त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। या सगळ्या राजकीय घडामोडी जे आहेत ते कुठेतरी वेगानं होत असल्याचं पाहायला मिळत आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी विशाल।